रायगढ़ के पालक मंत्री पद को लेकर चल रहे चर्चाओं के बीच महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने अपनी प्रतिक्रिया दी है। तटकरे ने कहा कि मंत्रिमंडल में बैठक से पहले उन्होंने सभी के सामने अपना गोगावले का अभिनंदन किया और उन्हें बधाई दी। आगे उन्होंने कहा कि पालक मंत्री पद को लेकर राजनीतिक इच्छा होना अलग बात है, लेकिन किसी एक पद की वजह से रायगढ़ जिले के विकास पर असर नहीं पड़ना चाहिए। उन्होंने भरत गोगावले को अपना सहकर्मी बताते हुए कहा कि दोनों मिलकर रायगढ़ में विकास के लिए काम करेंगे। साथ ही उन्होंने कहा कि रायगढ़ तेजी से विकसित हो रहा जिला है और इसमें विकास को प्राथमिकता देना जरूरी है। आम्ही आजही खरं तर भरत शेठ गोगावले यांचं पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनही केलं। आता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याच्या आधीसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा काकी, मंत्रिमंडळातील इतर सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी खरं तर अभिनंदन केलं त्यांचं गुच्छ देऊन। आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार तर कटिबद्ध आहेच, पण त्याचबरोबर आज पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर असताना महायुतीची एक सहकारी मंत्री म्हणून आम्ही दोघंही आणि इतर जे महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत, आम्ही सगळेच रायगड जिल्हा अधिकाधिक प्रगतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा काकींच्या मार्गदर्शनाखाली पुढे काम करत राहू। मला माहीत नाही, मी ती त्यांची स्टेटमेंट काही ऐकली नाही, पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना एखादे 2 जिल्हे हे प्रलंबित कालावधीसाठी पालकमंत्र्यापासून वंचित राहणं हे कुठे ना कुठेतरी योग्य नाही। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा काकींच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठकसुद्धा पार पडली आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबही त्या निमित्ताने होते, उदयजी सामंतसुद्धा होते आणि या संबंध याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांनी ती इच्छा व्यक्त केलेली होतीच, प्रामुख्याने अग्रेसरपणाने केलेली होती। मी सुद्धा पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये काम केलं होतं, पण दुसऱ्यांदा ज्यावेळेला महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या टर्ममध्ये कॅबिनेटची मंत्री झाली त्यावेळेला ते पद पालकमंत्री पदाचं शिवसेनेकडे होतं। म्हणून राष्ट्रवादी म्हणून आमचा आग्रह होता की संपूर्ण कोकण विभागामध्ये एखादं तरी पालकमंत्री पदाची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, पण महायुती आणि महायुतीचे आमचे तिन्ही नेते यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं जी भूमिका आहे आणि इच्छा आहे ती आम्ही सगळ्यांनी वर्तवलेली आहे आणि जो त्या तिघांनी निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे। शेवटी आज माझ्यासाठी मी महायुतीच्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून, एक सहकारी मंत्री म्हणून काम करणं, जिल्ह्यामध्ये एक मंत्री म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं ही सुद्धा तितकीशीच जबाबदारी ही माझी सुद्धा त्यानिमित्ताने आहे। त्यामुळे पालकमंत्री पद हा एक भाग झाला, ते काही सर्वस्व येत नाही की त्याच्यातून आम्ही महायुतीमध्ये वाद करत राहावे आणि आदरणीय आमचे तिन्ही जे महायुतीचे राज्यातले नेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा आम्हाला अधिकाधिक पुढे न्यायचा आहे आणि कुठे ना कुठेतरी जिल्ह्याच्या विकासामध्ये किंवा इतर काही महायुतीच्या कामकाजामध्ये कुठेही बाधा येऊ नये या दृष्टिकोनातून एक व्यापक विचार करून जे काही आमचे तिन्ही नेतृत्व निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही ते निर्णय मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे।